चंदा नाही आली अजून. काहून उशीर केला? मी आहे माहिती आहे तरी तू उशिरा येतं का? मला एक सांगा का तुम्ही जिकडे कामाला गेले आहे तिकडे मी येऊ शकतो का? तिकडे मी बी काम करीन ना, तुमच्यासोबत सोबत राहत जाईन. तुले आज कशी काय आठवण आली? आताच आली एकदम. दिसून बी राहिली दुःखी. काय झालं काय सांगतं? झालं काहीच नाही, पण काय इथं मी एकटीनं ग्रीष्मा राहतो, तुम्ही तिकडे राहता. तिकडे मी काम करत जाईन, ग्रीष्मा तिकडच्या शाळेत जाईन. तुला एक वेळा मी चालतं का म्हणलं होतं तर तू म्हणे मी नाही गाव सोडून, मी कुठे फिरीन तुमच्या मागं. आणि आता कशी काय तुला आठवण आली? तेव्हाचं तेव्हा जाऊ दे, मला एक सांगा येऊ शकतो का मी? कशी येशील तू? 2 महिने मी इकडे राहतो काम, 2 महिने दुसऱ्या गावात राहते. मग त्या अनोळखी गावात तू कशी राहायची? एक तर पोरगी सोबत, तिचं शाळा काय बदलत जाशील का 2-2 महिन्यानं? मग कोणत्या शाळेत टाकशील तिले? तिकडचं शिक्षण किती महाग आहे. हो ते बरोबर आहे म्हणा, ग्रीष्माच्या नसते एवढी मेहनत करावी लागते आपल्याला. झालं काय सांगतं? काही नाही झालं, असंच वाटलं मला का मग म्हटलं तुम्ही एकटे एकटे राहता, आम्ही बी येत जाईन. काही ना काही झालं तेव्हाच तू अशी बोलून राहिली. नाही तर तू एवढी शेरणी तू अशी बोलणारी वेळ का? कोण काय बोललो? कोण नाही बोललं. तर पाटलीन काकू त्याची सून आली मगाशी, एकदमच आली डायरेक्ट. कशी आली माहीत नाही, आली तर आली. मला म्हणते बॅग पकड, आणि बॅग पकडून मी म्हणलं प्रेमानं तर म्हणावं ना. मी म्हणलं मी नाही पकडत, मी झाडायला लागली. मग अंदर आली. मग म्हणते मले काय म्हणे बाई काहीतरी म्हणे आणखीन. मग मला रागच आला, मी येऊन निघाली. मग शांताबाईनं मला समजावलं. शांताबाई होती सुनीताबाईंच्या घरी, तर मग आणखीन वापस गेली. मग पाटलिंग काकू म्हणे ते आली आहे तर तू नाश्ता कर म्हणे. मग पोहे केले. तर पोहे काहून केले आणि मग हे काहून नाही केलं, मला काहून नाही विचारलं. म्हणून मला कोणाचा हुकूम काही ह्या आवडत नाही. मला माझ्या मनानं काम करणं आवडते. काम तर मी किती दिवसभर करू शकतो, पण थोडंसं प्रेमानं तर बोललं पाहिजे ना. तू केव्हापासून अशा गोष्टीकडे लक्ष देऊन राहिली? एवढी तू लोकांना सबक शिकून आली, एवढी हिंमत कशी हारली आज? सारेले तू धडे शिकवतो आणि तू तिथं आली वापस. तुला पाटलिंग काकून कधी काही म्हणलं नाही, त्या आप्पाजीनं कधी काही म्हणलं नाही, आणि तिला काय भेटं किती दिवस राहील? जशी का तशी वागणं. वा रे डरपोक चंदा. बरोबर बोलले तुम्ही. मी केव्हापासून अशी विचारायला बरोबर आहे ना, मीच तर दहाले भारी एक चंदा आहे. मग ठीक आहे, मग वाटलं मला थोडंसं, पण आता निघलं मा मनातून. आता पाय ठे सून आहे पाटलिंग काकूजीनं, मी आहे काय म्हणते तर पाहतोच तिले बी. आता आहे बा ओरिजिनल चंदा. जाऊ द्या, मी मा पाईन. जेवण केलं का तुम्ही? नाही करायचंच आहे ना, तू यापर्यंत थांबलो मी. नाही तेव्हा तिथे मी एकटाच जेवतो, तू एकटी जेवतो. तू येईन म्हटलं जेवू आपण. ग्रीष्मा कुठे गेली? गेली बाहेर खेळाले. जेवली ते येतो म्हणे मी बाहेर खेळून. धू हात पाय, मी वाढतो. बस इथं. नाही नाही नाही, मीच वाढतो, बसा. काय साफसफाई केली चंदानी, बापरे किती धूळ आहे यावर. तिला आईनी ना जास्त डोक्यावर चढवली आहे. जाऊ दे ना, तू आता तुला धूळ पाहात कारण उद्या साफसफाई. आपण बिन सांगितल्याने आलो, सांगून जर आलो असतो तर पूर्ण साफसफाई करून ठेवली असती. पण होती ना ती घरी, मी आली तेव्हा. माझी बॅग तर नाही पकडली तिने. आणि पहा ना, मी म्हटलं रूम साफ कर तर पहा किती धूळ आहे. तुम्ही बघा हात लावून. उद्या आल्यावर चांगली व्यवस्थित करण, आज तिला घाई असेल ना. तुम्ही दोघेही मायलेक तिचाच साईड घेता. जाऊ दे ते. कसं वाटलं तुला गावाला? पहिल्यांदा आली का मी गावाला? नेहमीच तर येतो. नेहमी केव्हा? किती महिने झाले? मला वाटते साल, 1-1.5 साल झाला. त्याच्यानंतर आलो आपण. बरं किती सुंदर बेडरूम सगळं घराचा पूर्ण डेकोरेट केला आहे. पण काय गरज आहे गावात डेकोरेट करून? आपल्या पुण्यातल्या बेडरूमपेक्षा हे बेडरूम चांगली आहे बघ. आपणही करू शकतो ना याच्यापेक्षा चांगलं घर. पण आता राहतो आपण त्याच घरात. मी तुम्हाला सांगून देते, मी जेवढे दिवस आहे इतके दिवस मी हे चंदाचा सहन नाही करणार. आणि मला माझ्या मनानं सगळं करायचं आहे. किचनचा ताबा पण मी घेईल, आणि मी जे म्हणेल ते सगळं तिला करावं लागेल. करेल ना, करेल नाही तर काय. तुम्ही आईला सांगून द्या की रीता अशी म्हणते म्हणून, नाहीतर आई तिचाच पक्ष घेते. हो हो सांगतो. पोहे न सांगता केले, आणि काय ऑइली पोहे, बापरे किती तेल त्या पोह्यामध्ये. तू सांगून देशील ना उद्या. चल तू नाश्ता नाही केला का? चल काही फ्रुट्स वगैरे खाऊन घे.
नको मला. तर स्वयंपाकमध्ये काय केलं माहीत नाही तिने. जर तुला नसेल आवडत तर तू काही बनवून घे ना, नाहीतर आईला सांग, आई बनवून देईल. बघते आता तिने काय काय केले ते. आणि तुम्ही का बरं इतका वेळ लावला घरी यायला? रस्त्यात कोण मिळालं होतं? कोणी नाही, माझे जुने मित्र मिळाले तर थांबलो, उभं राहिलो. चल बाहेर बघू आपण जेवणाचं काय केलं तर. तुम्ही जा, मी आराम करते थोडा वेळ, नंतर येते. करतो मी बाबासोबत गप्पा, तू कर आराम. हो करा. या चंदानं माझी इन्सल्ट केली, तिला तर मी बघूनच घेईन. बॅग नाही पकडले तिने. ये तू चंदा उद्या, तुला नाही इथून काढलं मी तर माझं नाव नाही, रीता नाही म्हणणार मला कोणी. किती ऊन आहे बापरे. चला का चालू तू बरोबर आपण. हो चाल. शांता काकून तुम्ही सोबतच निघले होते ना, कुठे गेले शांता काकू? ते म्हणे समोर जा, मी येतो चंदासोबत. चंदाला आवाज देतो म्हणे. ते काय येऊन राहिले? उभे आहे इकडे या उन्हाच्या. चला ना इथंच उभे राहा. काऊन चंदा उशीर झाला? उशीर नाही झाला, मग डोकंच खराब झालं तर मगाशी तुम्ही सांगितलं वापस जा. मग गेली, मग केली आणखीन कामं थोडेसे. घरी आली, मी ते यायले म्हणलं का चाल मी तुमच्यासोबतच येतो. पण यायनं मग मला समजावलं. कुठं गेली म्हणते चंदा शेरनी, तू भेतं कशी? मग आला जोश, म्हणलं जाऊ दे, जेवीन ते पाहून घेईन. काय झालं चंदा? काही नाही झालं. त्या पाटली काकूची सून आली तर चंदाले बोलली असं. लहान आहे का मोठी आहे? लहान वय, मोठी थोडीशी समजदार तरी आहे. हे लहान जास्तच शेंगी आहे. जाऊ दे ना, आपल्याला काय करायला लागते, काम करायचं काम. काम तर मी करतो, कामाला तर थोडी नाही म्हणतो, पण जास्तीचे हुकूम फैल होते. आता पाहिन उद्या काय करते तर. मी बी चंदा होय. पाय ना तू बी चंदा होय ना, बरोबर आहे ना. तिनं जर जास्त केली तर असाच सबक शिकवीन, तर ते बी याद राखन. काय करशील हो चंदा तू? कोणता सबक शिकवशील तिले? पाहूनच घे जा तुम्ही. पोहे केले तर ऑइली झाले, हे केलं तर असं झालं तसं झालं, तर पाहतो ना उद्या. नाही तर 1-2 दिवस जातच नाही. तू पाटलीन काकूचा विचार करजो. करतो मी बरोबर. चला उन्हात गोष्टीच करा का, बाजारात घ्यायचं आहे ना, माटगीट घ्यायचं आहे. मला ना तुम्ही अमावस्या करान काकू का अक्षय तृतीयाले पे टाकान? अमावस्याच करतो आम्ही. मला ते नाही करावं लागणार. माझे सासरे आहे जिवंत, काही कामाचे नाही आहे. कधी येऊन नाही पाहत ना कधी जाऊन नाही पाहत. मग त्याचं काय जित्यावणी टाकतं का तू? नाही, मी कायले टाकू? काय तुझ्या सासूचं टाका लागन. हो सासूचं टाका लागन ना, सासरा तर जिवंत आहे पण आता गावाला तिकडे राहते मोठ्याजवळ. तुम्ही दोघी जणी अलग अलग टाकान का? नाही नाही, आम्ही एकत्रच टाकू. सुनता नाही मी, माझ घरी येजो येईन ना सुनता. हो, आपल्याला पापड्या गिपड्या करायला लागेल ना संध्याकाळच्या. चला लवकर, गोष्टी करायला लागलो का आपलं तर गोष्टीच खतम होत नाही.